नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत झणझणीत अशी कटाची आमटी. आपण कटाची आमटी बनवणार आहोत. त्यासाठी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी एक कांदा आणि एक टमाटर उभे आकारामध्ये पातळ असे कट करून घेतलेले आहेत. त्यावरती थोडंसं तेल टाकून आपल्याला कांदा आणि टमाटर छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी गॅसवरती जाळी ठेवून त्यामध्येही कांदा भाजून घेऊ शकता आणि टमाटर तशा पद्धतीनेही भाजून घेऊ शकता. आता मी त्यामध्ये थोडेसे ताट लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं बारीक असं कट करून टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आपण या ठिकाणी सर्व साहित्य जे आहे ते भाजूनच वापरणार आहोत. सर्व साहित्य आपल्याला या ठिकाणी छान असं भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी अगदी थोड्याशा तेलाचा वापर केलेला आहे. थोडंसं तेल टाकून आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेऊया. सर्व साहित्य भाजून झालं की एका साईडला करून त्याच तव्यावर मी या ठिकाणी थोडंसं अर्धी वाटी सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे. खोबरं आता आपल्याला कांदा टमाटरप्रमाणे छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं या ठिकाणी मी न तेल टाकताच भाजून घेत आहे. खरपूस होईपर्यंत खोबरं आपण छान भाजून घेऊया. सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी टाकून आपलं वाटण तयार आहे. आता आपण झणझणीत अशी आमटी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे आणि मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. कढीपत्ताही थोडासा भाजला की लगेच त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. हे वाटण आता आपल्याला सतत मिक्स करत छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा घरगुती काळं तिखट टाकून घेतलेला आहे. 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेला आणि 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर हे सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुके मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्या वाटणामध्ये आपण टाकलेले मसाले जे आहेत ते करपू नये म्हणून त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अर्धा कप गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. गरम पाणी टाकून हे वाटण जे आहे ते छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे वाटण बी आपलं व्यवस्थित शिजतं आणि मसाले जे आहे ते करपत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आता या वाटणाला बऱ्यापैकी तेल असं सुटलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये तयार करून घेतलेलं जे येळवणी आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण जी सुरुवातीला 2 चमचे हरभऱ्याची डाळ काढली होती ती डाळ मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. डाळ जी आहे ते थोडंसं पाणी टाकून या ठिकाणी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. एकदम बारीक अशी त्याची पेस्ट तयार झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही आमटी जी आहे ते आता आपल्याला 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर छान अशी उकळून घ्यायची आहे. आमटी छान उकळली तरच चवीला खूप मस्त अशी लागते. त्यामुळे आपल्याला ही आमटी जी आहे साधारणतः 7 ते 8 मिनिट मीडियम गॅसवरच छान अशी उकळून घ्यायची आहे. त्यानंतर मी या ठिकाणी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. या ठिकाणी आमटी जी आहे ते छान अशी उकळत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला अजिबातच फास्ट करायची नाही आणि यावरती न झाकण ठेवताच ही आमटी जी आहे ते आपल्याला उकळून घ्यायची आहे. मीडियम गॅसवरच ही आमटी 7 ते 8 मिनिट मी या ठिकाणी उकळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख असा आपल्या आमटीला या ठिकाणी कलर आलेला आहे. ह्या होळीच्या सणाला अशा पद्धतीने झणझणीत अशी कटाची आमटी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.